नमस्कार. तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना माझा सुरू आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी थोडासा लवकरच करत असते. जवळपास आता संध्याकाळच्या एक 5:45-6 होत आल्या होत्या आणि स्वयंपाकामध्ये मला करायची होती कढी, भात आणि चपाती. तर मी काय केलं तर सगळ्यात पहिलं कुकर लावून घेतला होता. भात झाला माझा, आता राहिली होती कढी आणि मी काय करणार होते, आता कढी करून घेणार होते आणि सगळ्यात शेवटी चपात्या करणार होते. तर सगळ्यात पहिलं काय केलं, दही, त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन, हळद घालून मिक्सरमधून फिरवून घेतला. आता चालली मसाल्याची तयारी. तर इथे मिरच्या साईडला काढून घेतल्या, कढीपत्ता होता, कढीपत्ता पण काय काय काळी काळी पानं पडलेले असतात, तर ते साईडला पानं काढून घेतली, चांगली चांगली कढीपत्त्याची पानं घेतली, अद्रक लसूण वरवंट्याने बारीक करून घेतलं, मिरची बारीक अशी कट करून घेतली आणि लगेचच आता कढीला फोडणी देते. तर कढई धुवून घेतली, तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता आणि मिरची घालायची, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिरची छान अशी भाजली का नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि जे आपण दही मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं तर ते दही घालायचं, थोडंसं पाणी ॲड करायचं, कोथिंबीर घालायची आणि उकळी काढून घ्यायची. मस्तच आपली कढी झाली का लगेचच पटकन अशा चपात्या करून घेते मी. तर 2च चपात्या करायच्या होत्या, तसं तर दुपारच्या रोट्या वगैरे थोड्याशा होत्या, त्यामुळं 2च चपात्या केल्या. भात होता आणि दुपारी ना म्हणजे असं मटकी पण केली होती, तर ती मटकी पण होती, त्यामुळे जास्त कसं संध्याकाळचा काही स्वयंपाक करायचा नव्हता आणि 2 चपात्या करायला किती वेळ लागतोय पटकन. एवढं सगळं नाही, मी जवळपास एक 15 ते 20 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक झाला पण असेल. आता संचित साहेब आमचं काही कढी खात नाहीत आणि दुपारचं मी त्याला काय देत नाही. त्यामुळं मग त्याच्यासाठी करायची होती मला अंड्याची पोळी. तर 2 अंडी घेतली, त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि हलवून घेतलं सगळं व्यवस्थित. तवा तर गरमच होता. चपाती झाली का मग काय त्याच तव्यामध्ये पोळी पसरून घेतली आणि छान तेल लावून भरपूर असं तेल घालायचं. अंडीची पोळी, ऑमलेट, भुर्जी काय पण असू द्या, तेल भरपूर घातलं ना छान लागते. नंतर आमच्यासाठी ताट तयार करायला लागले. संचित आणि मी दोघं एकाच ताटात असतो. संचितचे पप्पा त्यांना सेपरेट ताट केलं आणि मी काय करते, कढी केली ना तर वरून थोडंसं मीठ घालत असते. एकदम पहिल्यांदा मीठ घालत नाही. असं म्हणतात की मीठ डायरेक्ट घातलं की कढी फुटते. त्यामुळे कढी करून झाली का जेवण करताना मीठ घालत असते. चला या जेवायला.